आघाडीचे सर्व प्रमुख नेते हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याकडून या महामार्गाविरोधात सध्या घोषणाबाजी ही केली जाते। एकंदरीतच काय तर महामार्गाविरोधात दिवसेंदिवस रोष हा वाढत चाललेला आहे। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। नवी दिल्ली इथे झालेल्या विद्यार्थ्यांवरील आंदोलनाच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक झाले, त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यात महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झालेले आहेत। तर ही आत्ताच्या घडीच्या दोन बातम्या आपण महत्त्वाच्या पाहतोय। एकीकडे नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या दिला। जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या फोडण्यात आलेल्या होत्या त्या विरोधात राहुल गांधी हे आक्रमक झाले। त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार देण्यासाठी ते पोहोचले। पोलीस ठाण्यामध्ये यावेळी त्यांनी ठिय्या मांडला। तर दुसरीकडे राज्यातली ही दृश्य सांगलीमधली आपण पाहतोय। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात महाविकास आघाडीचे नेते हे आक्रमक झालेले आहेत। जयंत पाटील, विशाल पाटील हे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्याकडून शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी ही केली जाते। तर हा महामार्ग रद्द करायलाच हवा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। गरज नसलेला महामार्ग बांधण्याची घाई कशासाठी असा प्रश्नही यावेळी त्यांनी विचारलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या दोन घटना सध्या आपण महत्त्वाच्या आत्ताच्या घडीच्या पाहतोय। नवी दिल्ली आणि सांगलीमधून नवी दिल्लीमध्येही राहुल गांधी आक्रमक झालेले आहेत। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला होता। त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या या विद्यार्थ्यांवर फोडण्यात आल्या होत्या आणि या विरोधात आता राहुल गांधी आक्रमक झाले। पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार देण्यासाठी ते पोहोचले आणि पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन केलेले। दुसरीकडे सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। सांगलीत शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीने हा मोर्चा काढलाय। मोठ्या संख्येने सांगलीतले शेतकरी त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळते। सतेज पाटील, जयंत पाटील, राजू शेट्टी हे या आंदोलनामध्ये सहभागी झाले। अगदी काही वेळात हे सर्व नेते सभास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर जनतेला संबोधित करतील। ते नेमकं यावेळी काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर राहुल गांधी ज्यांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिलेला आहे, दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या विरोधात त्यांनी हा ठिय्या दिलेला आहे। पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातली तक्रार नोंदवून घेण्याची मागणी त्यांनी केली। आता यानंतर राहुल गांधी माध्यमांसमोर काही प्रतिक्रिया देतात का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर आत्ताच्या घडीच्या या दोन बातम्या आपण पाहतोय। एकीकडे राहुल गांधी हे नवी दिल्लीच्या पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत होते। त्यांच्याकडून पोलीस ठाण्यामध्ये आंदोलनासंदर्भात ज्या विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला या विरोधात त्यांनी तक्रार नोंदवून घ्यावी अशी मागणी राहुल गांधींनी केली। दुसरीकडे सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी हे आक्रमक झालेले, महाविकास आघाडी ही आक्रमक झालेली आहे। शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले। तर जंतर मंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात उतरलेत। राहुल गांधी संसदेमार्गे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली। तर जखमी विद्यार्थी राहुल गांधींसोबत पोलीस स्थानकात गेले। गुन्हा दाखल करत नसल्यानं राहुल गांधींनी या ठिकाणी थेट ठिय्या दिला। गुन्हा दाखल होईपर्यंत न हटण्यावर राहुल गांधी ठाम असल्याचं पाहायला मिळालं। या सगळ्यानंतर पोलीस कशा पद्धतीनं या सगळ्या संदर्भातली कारवाई करतात, कशा पद्धतीनं दखल घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। त्याबरोबरच राहुल गांधींसोबत जे विद्यार्थी आहेत ते या सगळ्या प्रकरणासंदर्भात कशा पद्धतीनं भूमिका घेतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। राहुल गांधींच्या या ठाम भूमिकेवरती बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके ज्यांनी खरं तर नीट पेपर फुटी प्रकरणाविरोधात नवी दिल्लीमध्ये जंतर मंतरवरील मैदानावर आंदोलन पुकारलं होतं। ज्याच आंदोलनादरम्यान हा सगळा लाठीचार्जचा प्रकार घडला होता, ते या सगळ्या संदर्भात राहुल गांधींना कशा पद्धतीनं पाठिंबा देतात का तेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसरीकडे ही दुसरी दृश्य सांगलीमधली आपण पाहतोय। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते, शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। तर आत्ताच्या घडीच्या दोन मोठ्या घडामोडी आपण पाहतोय। एकीकडे राहुल गांधींनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिलेला आहे। जंतर मंतर मैदानावरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी
हे मैदानात उतरलेत, तर राहुल गांधी हे संसद मार्गे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले। विद्यार्थ्यांवरील कारवाई प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे। तर जखमी विद्यार्थी राहुल गांधींसोबत पोलीस स्थानकात पोहोचले। गुन्हा दाखल करत नसल्यानं राहुल गांधींनी ठिय्या दिला। तर गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत राहुल गांधी पोलीस स्टेशनमध्येच थांबणार अशा भूमिकेवर ते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी त्यांच्यासोबत या आंदोलनातील जखमी विद्यार्थीही सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर पोलीस आता या सगळ्या प्रकरणी नेमकी कशी दखल घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरी दृश्य आपण पाहतोय सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांकडून या महामार्गाविरोधात आंदोलन केलं जातंय। मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे नेते हे सहभागी झालेले आहेत। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता या जनतेला संबोधित केलं जाईल, शेतकऱ्यांना संबोधित केलं जाईल। ते नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्यांची नेमकी मागणी काय हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर या सांगलीच्या आंदोलनामध्ये एक रावणाचा वेश घेतलेला, परिधान केलेला व्यक्ती शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। तर रावणरूपी सरकारनं अशा पद्धतीचे प्रकल्प बंद करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते। तर ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। राहुल गांधी यांनी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या दिलेला आहे। जोपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्याचा परिसर सोडणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी राहुल गांधी